सामन्यामध्ये आपण बघितलं SSCC खंबालपाडा 40+ टीमने विजय प्राप्त केलाय। त्याच्या आधी आपण बघितलं जुन डोंबिवली संघाने उंबारडे संघाला पराभूत केलं। त्या दोघांमध्ये ती मॅच आपण नंतर कव्हर करणार आहोत। बॉलिंग मार्कवर विक्रम पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केला, फिल्डर त्या ठिकाणी आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण केवळ एकदा मिळेल। सलामीवीर मैदानावरती आपण बघतायत गणेश पाटील आणि श्रीनाथ पाटील असे दोन पाटील बंधू मैदानावरती आपण बघतायत। नागाव संघ म्हटलं की मोतीराम दादांची तुम्हाला आठवण येईल। एक नव्या यंदा आपण नवे खेळाडू या 40+ मध्ये येताना बघितलं। देवीचा पाडामध्ये आपण बाळाला बघितलं, त्याचबरोबर उदयला आपण बघितलं येदुडने टीम मधून। पण फ्रंट फुटवर येऊन ड्राइव्ह करतायत फिल्डर त्या ठिकाणी हरेश येत आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो मात्र वाईड आहे। 2 धावांचा मानस आधीच केला होता, तो इरादा तिथे स्पष्ट झाला होता। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट। आज पहिल्या विकेटची पार्टनरशिप आपण सकाळी बघितली, जिथे उमेश आणि नितीन मध्ये चांगली पार्टनरशिप झाली 41 धावांची येदुडने टीमसाठी। हो फ्लाइट दिली होती, व्हेरिएशन दाखवत आहेत। चांगली गोलंदाजी विक्रम यासाठी जाणले जातात, चेंडूला वळवण्यामध्ये खरं तर महारत हासिल केलेली आहे। हा डॉट बॉल चिकणगड संघ सातत्याने 40+ क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा एक दबदबा या संघाने निर्माण केलेला आहे। आणि आत्ताच देसाईसारख्या ताकदवर संघाला त्यांनी येदुडनेच्या स्पर्धेमध्ये पराभूत केलं होतं। कट केलाय इनफिल्डच्या वरून, पॉवर प्ले सुरू आहे। चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने, पंच दशरथ सोरकादे यांचा इशारा येतो या ठिकाणी चौकाराचा। चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकामध्ये बघता आपण 7 धावा झालेल्या आहेत। आज आपण 45-46 अशा धावा बघितलेल्या आहेत। एक मॅचमध्ये आपण 49 धावा बघितल्या होत्या। 51चं टार्गेटही इथे आपण बघितलं होतं। फक्त चिप केलंय हलक्या हाताने हरेश। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, यावेळेस मात्र थ्रो व्यवस्थित येतोय, केवळ एक धाव मिळेल। गोलंदाजी अप्रतिम झालेली आहे ओव्हरमध्ये। एक चेंडू जर आपण बघितला जो चौकार आला होता शॉर्ट ऑफ लेन, त्याच्या व्यतिरिक्त इतर 4 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत। धावसंख्या धावफलकावरती 8। ऑन साइडला अलंग द ग्राउंड चेंडू गॅप मधून निघालाय सीमारेषेच्या दिशेने, आणि काय जबरदस्त फिल्डिंग प्रशांत उर्फ बाळाचं, अप्रतिम क्षेत्ररक्षण। आणि बघा इथे कोऑर्डिनेशन खरं तर हवी होती, धाव पण नकार दिल्या दुसऱ्या बाजूने। धावसंख्या धावफलकावरती पहिले षटक संपल्यानंतर दुहेरी अंकामध्ये 10 धावा। प्रशांत भोईरला देखील इनॅक्शन मध्ये आपण बघतायत। चिकणगड संघाकडेही अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर आहे। 2023ला हा संघ चॅम्पियन संघ होता आणि नागाव संघ उपविजेता होता। बघा 2023-24चा जो तो हंगाम होता तेव्हाही 2 संघ चिकणगड आणि नागाव फायनलमध्ये एकमेकांच्या समोर आले होते, आणि यंदा आपण बघतायत की ते एकमेकांच्या समोर पहिल्याच राऊंडमध्ये आलेले आहेत। पण 2023 नंतर भरपूर बदल 2 वर्षामध्ये 40+ क्रिकेटमध्ये झाले। अनेक मोठमोठे संघ 40+ क्रिकेटच्या दुनियेमध्ये त्यांनी प्रवेश केला, त्याचबरोबर नवीन खेळाडूही तुम्हाला बघायला मिळाले। तर हायेस्ट पार्टनरशिप फॉर एनी विकेट या ठिकाणी दाखवतात आम्हाला स्क्रीनवरती। कृष्णा राम पाटील व साईनाथ म्हात्रे मध्ये आपण ही पार्टनरशिप बघितली होती, जी 48 धावांची होती। आणि त्याच्याच खाली आपण अजय टकले व भारत गायकर मध्ये पार्टनरशिप बघितली, ती 42 धावांची होती। त्यानंतर उमेश पाटील नितीन पाटील मध्ये आपण 41 धावांची पार्टनरशिप बघितली। या काही पार्टनरशिप आहेत ज्या आजच्या दिवसांमध्ये फलंदाजांनी एकमेकांसोबत केल्या होत्या, आणि अत्यंत सुंदर असे स्टॅट्स आम्हाला दाखवत आहेत कृष्णा म्हात्रे। तर बॉलिंग मार्कवर पिंट्या तयार होतोय, हरीश खेणी उर्फ पिंट्या। अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला आसंघ। पुढे आले, लॉंग ऑफच्या वरून पाठवला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार। काय जबरदस्त फटका बघा, फ्रंट फुटवरती येऊन ताकदीचा पुरेपूर वापर,
आणि 40+ ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये समर 11 या संघाकडून खेळताना दिसतील. यामध्ये SP देखील असणार आहेत आणि SPच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. जर असा फॉर्म राहिला रामनाथचा तर मग तो फॉर्म तुम्हाला GPL मध्ये बघायला मिळेल. आणि मोतीराम देखील ओ हो हो, आपण कौतुक करत होतो, त्यांच्या फॉर्म विषयी बोलत होतो, पण त्यांनी मात्र असा चेंडू सोडला जो यष्ट्यांवरती जाणार होता. अराउंड द लेग पुढे आले, शफल झाले होते आणि थेट यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि स्वतःच्याच पायावरती दगड मारल्यासारख्या. खरं तर लक्षातच आलं नाही की कुठे चेंडू आहे, लेग स्टंप त्यांना लक्षातच आला नाही. आणि 4G देखील असतायत. स्वतः श्रीनाथलाही माहीत आहे की मी काय चूक केलेली आहे. खूप चांगली बॅटिंग केली होती, षटकार डोकला होता. 6 चेंडू 13 धावा केल्या होत्या, अपेक्षा होत्या मोठ्या इनिंगच्या आणखीन, पण कुठेतरी जजमेंट चुकला, अनुमान चुकला. ऑफ स्टंपवरती आले आणि त्यांना असं वाटलं की हा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चालला आहे, वाईड बॉल आहे म्हणून जाऊ दिला, पण तो चेंडू एक्झॅक्टली मिडल स्टंपवरती जाऊन धडकला आणि मोठं यश हरीशला मिळतं आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती मोतीराम पाटील 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत. +40 क्रिकेट संघटनेमध्ये खजिनदार या पदावरती जे विराजमान आहेत सद्यस्थितीमध्ये अशी मोतीराम पाटील आपण त्यांना बघतायत मैदानावरती इन ॲक्शनमध्ये. बॉलिंग मार्कवर हरीश, कॉन्फिडन्स वाढला अशी, कारण श्रीनाथ चांगली बॅटिंग करत होता, त्याला बाद करण्यामध्ये यश आले. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर होता. वाईड बॉलचा इशारा अंपायर करतायत. कैलास 4G. हा चेंडू यावेळेस मात्र आपण बघतायत ऑन साईडला टर्न केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर धावतायत. लॉंग चेस होती पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या 4 धावांचा इशारा अंपायर करतायत. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 21 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आपण आहोत गावदेवी क्रीडांगणावरती, नारिवलीच्या मैदानावरती, आणि त्या मैदानाचं नावही आपण बघू शकाल त्या फलकावरती लिहिले आई गावदेवी क्रीडांगण नारिवली. अनेक अशी क्रीडांगण आहेत त्यांना ग्रामदेवतेची नावं देण्यात आलेली आहेत. काही जणांनी तर गावातील जी काही वारकरी संप्रदायाची जी व्यक्ती आहेत ते आपल्याला सोडून गेल्या त्यांची नावं दिलेली आहेत. त्या दरम्यान आपण बघताय ती 1 धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली, ती म्हणजे एकूण 22 धावा. आणि पंचांनी त्या ठिकाणी बोट वर केले, अंपायर सांगतायत आउट या ठिकाणी दिलेले अंपायरने. पंचांशी प्लीज कुठल्याही प्रकारची आर्ग्युमेंट नको आहे. तर बघूया, बॅट्समन खरं तर म्हणतात की बॅटची एज नाही आहे. जर आता स्टंपमध्ये माईक असता तर खऱ्या अर्थाने आपल्याला ही क्लिप ऐकायला मिळाली असती. आता आपल्याकडे स्निकोमीटर नाही आहे, अल्ट्रा एज नाही आहे, ह्या टेक्नॉलॉजी नाही आहे, त्यामुळे एज लागली आहे की नाही लागली आहे हे आता आपल्याला थर्ड अंपायरला सांगूनही ते कळणार नाही. नॉट आउट होतं असं कधी कधी, आणि ते म्हणत होते की नाही बॅट लागली नाही, संबंधच नव्हता बॅटचा बॉलचा. बॅटची एज, फिल्डर पॉइंटला आहेत, नाही पकडता आला जेल. 1 धाव पूर्ण, केवळ 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते आपण बघतात, एकूण झाले ती म्हणजे 23. स्वागत आहे फॉर्च्यून इव्हेंटवरती जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्यांचं स्वागत आपण करूया. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, कारण फॉर्च्यून इव्हेंट नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतो, अनेक इव्हेंट कव्हर करत असतात. मिस व्हायला नको, कुठला इव्हेंट मिस व्हायला नको,
म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करायला कुठे पैसे लागतात आणि एका सबस्क्राईबने जर कोणाला मोटिवेशन मिळत असेल, त्याचा कॉन्फिडन्स वाढत असेल, त्याची प्रगती होत असेल, तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला काही हरकत नाही आहे. एक माणूस असंख्य चॅनल सबस्क्राईब करू शकतो. फक्त एक चॅनल तुम्हाला एकदा सबस्क्राईब करता येतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. जर क्रिकेटचे चाहते असाल तर जरूर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब कराल. हो, यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी होते अमित भोईरने झेल टिपलाय. आणि अनेक धक्का मैदानावरती नागाव टीमला. ॲक्शन रिप्ले बघू शकाल. थोडीशी मागे गेली, या फटक्यासाठी जागा बनवली होती पण गॅप शोधता आली नाही. थेट लॉंग ऑफच्या फिल्डरच्या हातामध्ये गेलेला आहे चेंडू. आणि अशा प्रकारे हा दुसरा धक्का मैदानावरती लागतोय फलंदाज गणेश पाटीलच्या रूपाने. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. विकास पाटील न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 23, षटक क्रमांक 3. धावसंख्येची गती जी होती कुठेतरी ती थांबवलेली आहे. हरीशने मागच्या षटकात 13 धावा जरूर आल्या, एक विकेटही होता. पण अरुण भोई. पुढचा सामना बामल्ली वर्सेस गोळवली बी. या टॉससाठी या बामल्लीचे कॅप्टन गोळवली बी. टॉससाठी येऊन धावायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार. फुल टॉस उडवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. गॅप मोठी आहे. चेंडू ओलांडतो सीमारेषा पहिल्या टप्प्यात. येतो हा चौकार. ॲक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल. ओव्हर द विकेट आले होते. अगदी फुल टॉस समोर दिला होता. आडव्या बॅटने खेळले. आणि कुठल्याही भले टेलेंडर असो किंवा टॉप ऑर्डरचा बॅटर, त्याच्यासाठी नेहमीच हा चेंडू एक पर्वणी असतो. आणि त्याचा तो फायदा घेत असताना बॅटर मैदानावरती आपण बघतायत चौका ठोकतायत विकास पाटील. धावसंख्येचा विकास करतायत 4 धावेने. धावसंख्या धावफलकावरती 27. खोदून काढलाय. ऑन साईडला खेळतायत. मिडविकेटवरनं क्षेत्ररक्षक प्रशांत भोईर उर्फ बाळा धावत आहेत. मिसफील्ड झालंय. बॅकअपला दुसरे खेळाडू येत आहेत. पण तोपर्यंत या दरम्यान 2 धावा इथून पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती 29. 29 2 विकेटच्या मोबदल्यात. लेग स्टंप वरती ऑन साइड खेळायचा होता. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. चुकीची लाईन लेंथ आपण बघतायत. दिशेपासून भरकटले. नियंत्रण नव्हतं या चेंडूवरती. आणि वाईट बॉलच्या आधाराने एक धाव. धावसंख्या धावफलकावरती 30. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती हरीश. इनर एज. हा चेंडू गेलाय स्क्वेअरच्या दिशेने. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा धोका पत्करलेला आहे. बघितलं होतं की चेंडू थोडासा पुढे गेलाय. यष्टी रक्षक फार वेगाने धावले होते. हरेश बॉलिंग मार्कवर आपण बघतायत अरुण भोई यांना. आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये जर धावा बघितल्या तर आलेल्या त्या 9 धावा आलेल्या आहेत. एकूण चेंडू जरले ते म्हणजे 5. धावसंख्या 32. यावेळेस आणखीन जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघा. दुसरी धाव पूर्ण. आणि मोतीनाम यांचा फिटनेस बघा. स्वतः फार वेगाने धावतायत. समोरच्या फलंदाजालाही प्रवृत्त करतायत. ॲक्शन रिप्ले साईड अँगलने दाखवत आहेत. आणि बघा काय धावत सुटलेले आहेत. त्याचबरोबर लगेचच कॉल दिलाय आणि स्वतः डेंजर इनला होते.
पण तरी देखील तो धोका त्यांनी पत्करलाय. तो कॉन्फिडन्स होता त्यांना की मी 2 धावा पूर्ण करेन. धावसंख्या धावफलकावरती 34. पाणी हवंय, 12th मॅन पाणी घेऊन जाऊ शकतो. केला का चेंज निर्णय? सकाळी आम्हाला राजू दादा म्हणाले की 12th मॅन पाणी घेऊन जाईल. तर 3 ओव्हर 34 धावा, धावांची गती 11.33 प्रति ओव्हर मागे. बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये किती धावा येतात. विकेट 2 गमावल्यात. बाद होणारे बॅटर आधी श्रीनाथ पाटील बाद झाले ज्यांनी केल्या धावा 13 6 चेंडूमध्ये. त्यानंतर गणेश पाटील बाद झाले ज्यांनी धावा केल्या 4 5 चेंडूमध्ये. मैदानावरती मोतीराम पाटील विकास पाटीलमध्ये एक छोटीशी पार्टनरशिप या ठिकाणी होताना दिसते आणि या पार्टनरशिप नक्कीच फार फायद्याच्या ठरत असतात जसं आपण या आधीच्या काही मॅचेसमध्ये बघितलेले आहेत. धावा झाल्यात एकूण 34. पिण्याच्या पाण्याची मागणी खरं तर आज आपण बघितलं तर मागच्या काही दिवसांपेक्षा आज जास्त उष्णता जाणवते आणि सकाळी थोडासा गारवा असतो, त्यानंतर हळूहळू आपण बघितलं तर उष्णता वाढत जाते. हायेस्ट टोटल्स या ठिकाणी दाखवतात आपल्याला स्क्रीनवरती. देसाई 40+ केल्या होत्या 52 धावा कौसाच्या अगेन्स्ट. कौसाने केल्या होत्या 51 नाही चेस केल्या होत्या 51 केल्या होत्या. त्यानंतर त्या 52 चेस झाल्या होत्या. 52 ही मोठी धावसंख्या आहे. त्यानंतर कौसाचे 50 धावा आपण बघितल्या त्या चेस केल्या होत्या कौसाने. म्हणजे बघा की हे काही आकडे थोडेसे आपल्याला बघताना नवलही होईल. कौसाने 49 केले, त्यानंतर त्यांनी 50 चेस केले पहिल्या मॅचमध्ये. त्यानंतर पुन्हा आपण बघितलं तर 51 त्यांनी केल्या त्यांच्या अगेन्स्ट. देसाईने चेस केल्या. बॉलिंग मार्कवर परिवर्तन प्रशांतला आणलेले. प्रशांत भोईर उर्फ बाळा. आत आणलाय चेंडू. यावेळेस मात्र ऑफ ब्रेक होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. पेशाने शिक्षक असलेले प्रशांत भोईर भरपूर वर्ष रेग्युलरच्या माध्यमातून मैदानं गाजवली. कल्याण संघातून खेळताना खुल्या गटातलं क्रिकेटही खेळलेले आहेत. हवे झेल होऊ शकतो. विक्रम ने झेल सोडलाय. खरं तर हे एक्सपेक्टेड होतं, अनपेक्षित होतं. असं वाटलं की आज झेल पकडलेलं आहे. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात आम्हाला पुन्हा एकदा. फार कठीण झेल नव्हता आणि विक्रमसारख्या क्षेत्ररक्षकाला तर हा झेल अजिबात कठीण नव्हता. पण क्रिकेट आहे. टॉससाठी या बामल्ली आणि गोळवली बी. गोळीचे कॅप्टन आलेले आहेत का? उंच गेलाय. झेल होईल का प्रश्न आहे. विकेट किपर जज करतायत. हरेश थोडासा कठीण होता पण झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद होतील. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा दाखवत आहेत कृष्णा आपल्याला स्क्रीनवरती. विथ द टर्न खेळायचा प्रयत्न होता. बॅटच्या टॉप एजला लागलाय. खूप उंच गेलाय आणि विकेट किपरने जवळजवळ 8 ते 10 पावलांचं अंतर कापत सुंदर पद्धतीने बघा दाखवत आहेत. हे 2 अँगल आपल्याला दाखवत आहेत कशा पद्धतीने पकडलेलं स्लो मोशनमध्ये. आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे टेलिकास्ट तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा हा साईड अँगल, हा फ्रंट कॅमेरा तुम्ही बघतायत. समोरून स्ट्रोक खेळताना दाखवलं आहे. त्यानंतर हा चेंडू डाव्या बाजूला तुम्ही बघताय स्क्रीनवरती. खूप चांगलं कॅमेरावर त्या ठिकाणी कॅमेरामॅनचं बघायला मिळते आणि जबरदस्त फॉर्च्यून इव्हेंट सातत्याने नवीन नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला अपडेट व्हावं लागेल, तुम्हाला मेहनत करावी लागेल, तुम्हाला लोकांना प्रभावित करावं लागेल तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहाल. आधी खेळले. चेंडू मात्र नंतर येतोय. बामलीचे कॅप्टन या ठिकाणी या आपण. तर बामली संघाचे संघनायक रोहिदास आहेत. हवेत. यावेळेस मात्र फिल्डर नाहीये जवळपास. नो मॅन मध्ये चेंडू पडतोय. नकार दिला. स्ट्राईक स्वतःकडे त्या ठिकाणी ठेवतायत मोतीराम. आणि संजय पाटील बघा बेस्ट बॉलर ठरलेले आहेत हेदुडनेच्या मैदानावरती. क्या बात आहे. आणि उत्कृष्ट गायक आहेत. महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. अनेक इव्हेंट त्यांनी गाजवलेले. ऑर्केस्ट्रा जर कोणी म्हटलं की तुम्हाला हळदी गाजवायची असेल तर तुम्ही संजय पाटील यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा ऐका. तुम्ही तुमच्या लक्षात येईल. भरपूर असे सिंगर आहे जे यूट्यूबवरती भरपूर गाजतात पण खरा सिंगर तोच असतो जो लाईव्हला गाजवतो. स्क्रीनमध्ये दाखवत आहे संजय पाटील यांना.
आणि संजय पाटील यांच्या माहितीसाठी आणखीन एक गाणे आपण यंदा लॉन्च करतोय क्रिकेटचं. तुम्हाला तुमचा आवाज द्यायचा आहे. 3 ते 4 सिंगर आपल्याला या गाण्यामध्ये नक्कीच त्यांना संधी द्यायची आहे. फ्लिक करतायत ऑन साईडला. विक्रम त्या ठिकाणी आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा धोका पत्करलाय. यावेळेस मात्र हा धोका अंगलट आलेला आहे. संजय पाटील बाद होतात. आणखीन एक धक्का नागआउट टीमला लागतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवत आहेत. कृष्णा 2 अँगलने आपल्याला दाखवत आहेत. एका बाजूला क्षेत्ररक्षकाने केलेला थ्रो, दुसऱ्या बाजूला गोलंदाजाने तो थ्रो कसा कलेक्ट केलाय हे तुम्हाला दाखवत आहेत. एकदम जवळून दाखवत आहेत झूम करून. ओव्हर संपलेले. षटक संपले. 4 धावसंख्या धावफलकावरती एकूण. या आपण सुभाष पाटील SP पॅनलचे सर्व मी ट्रॉफी शॉपचे ऑनर, ग्रामीण 40+ प्रीमियर लीगचे आयोजक सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. एका बाजूला बामल्ली, दुसऱ्या बाजूला गोळवली 40+ B टीम. तर या आपण टॉस करूया. ब गटातून हा दुसरा सामना पहिल्या फेरीतील. कोणी जिंकला टॉस? गोळवलीने. या आपण SP यांना सन्मानित करूया. या SP या राजू गाडे यांच्या विनंतीला मान ठेवा. SP या लाईव्हला आता शॉल उचललेले त्यांनी. आता नका जाऊ तुम्ही. तर SP आपला ठाणे जिल्ह्यातील अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर, एक यशस्वी उद्योजक, मी ट्रॉफी शॉपचे ऑनर, कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेचे आयोजक आणि त्याचबरोबर पाटील 11 संदर्भ संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि 2023 नाईट स्पर्धेमध्ये चॅम्पियन होता पाटील 11 संदर्भ संघ. ही माहिती आम्हाला देतात सुभाष पाटील. हे उत्कृष्ट फलंदाज होते ज्यांनी 117 धावा केल्या होत्या. बामल्ली संघ आज खेळणारे स्वर्गीय महेंद्र भोईर, जय हनुमान बामल्ली या नावाने, आणि या संघाचे पॅकर आहेत, पुरस्कर्ते आहेत आदरणीय विवेकदादा भोईर. जर आपण आला असाल तर आपण मंचावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. बामल्लीचे रोहिदास पावशे आपण संपर्क साधायचा आहे SP यांच्याशी. बामल्लीचे रोहिदास पावशे SP आपल्याला बोलावत आहे, स्टेजवरती आहेत ते. संपर्क साधा, काहीतरी काम आहे प्लीज. तर या मैदानाच्या दिशेने टार्गेट ठेवण्यात आले 37 आजच्या दिवसात. तर आज सकाळी सगळ्यात कमी धावसंख्या आपण 33 बघितली होती आणि त्यानंतर हे आपण बघतोय 37 धावसंख्या. 38चं टार्गेट आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 37-38 धावाही तुम्ही त्याचा बचाव करू शकता जर तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असेल तर हे शक्य आहे. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. हा खेळ सगळ्यांना अचंबित करणार आहे. आज सकाळी आपण बघितलं की हेदूडने टीम जिंकते असं वाटत होतं. 90% तो जिंकणार अशा चर्चा होत्या. पण 2 ओव्हर नंतर खेळ बदलला आणि तिथे कौसा टीमने बाजी मारली. कौसा संघ यंदा नवीन संघ आहे आपल्या संघटनेमध्ये. 40+च्या अर्जुनभाई यांच्या अध्यक्षतेखाली हे संघ आपण खेळताना बघतोय. 64 संघ अशी माहिती मिळालेली आहे. कदाचित तो आकडा आणखीन मोठाही असू शकतो आणि हळूहळू रेग्युलर प्रमाणे हे संघही वाढत चाललेले आहेत. 40+चे क्रेज इतकी वाढले की रेग्युलरमध्ये जे संघ 40च्या पुढे गेल्या त्यांनाही त्याची ओढ लागलेली आहे. पिंट्या जोशी देखील 40+मध्ये आलेले आहेत. सध्या कॉमेंट्री करतायत जुळून डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये आणि म्हणतात की मॅच जरी असली तरी मी कॉमेंट्रीच करणार. वाईट बॉलचा इशारा
डोंबिवलीची टीम 40 इथे लीगमध्ये गतवर्षी सगळे खेळत होते. यंदा मला वाटतं उद्या खेळतील बहुतेक. आज मॅच आहे. हंगाम नुकताच सुरू झाला. कोणी मॅच मिस करणार नाही. पाया चेंडू होता. रक्षात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चांगले एफर्ट्स होते. बॉलिंग मार्कवर विकास पाटीलला आपण बघतायत. ओपनिंग जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. चिकणगड संघाची आपण बघतायत. हरीश केडे आणि नरेंद्र ऑन साइडला अलंग द ग्राउंड. स्क्युअर ऑफ द विकेट. फिल्डर फार वेगाने आलेले आहेत. पहिली धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा फार जलद गतीने पूर्ण करतायत. या 2 धावेच्या मदतीने आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती 4 धावा झाल्यात. फार मोठं टार्गेट नाही आहे आणि फार छोटंही नाही म्हणता येणार. आई गावदेवी रुद्र 11 चिकनगरा संघ खेळतोय मैदानावरती. ओहो झेल. बड़ी मछली जाल में फंस गई. आणखीन एक सुंदर झेल आपण बघता आजच्या दिवसामध्ये. शॉट फाईन लेगला ॲक्शन रिप्ले मध्ये बघा. सफल झाले होते नरेंद्र आणि अगदी सहजतेने SP ने आज झेल टिपला सीताराम यांनी. आणि बघा सबस्टिट्यूट आहेत. SP अर्थातच उंबारलेचे प्लेयर आहेत सीताराम पाटील. तर नरेंद्र बाद होत आहेत 2 धावांचे योगदान देऊन. बॅटिंग लाईन प्रचंड स्ट्रॉंग आहे चिकनगड संघाचं. आई गावदेवी रुद्र 11 या नावाने संघ खेळतोय. न्यू बॅटर विक्रम मैदानावरती दाखल झालाय. यानंतर बामल्ली स्वर्गीय महेंद्र भोईर, जय हनुमान बामल्ली, विवेक भोईर पुरस्कृत संघ. त्यांच्या समोर गोळवली बी संघ. आणि गतवर्षी विक्रम भोईर यांनी 379 धावा केल्या होत्या आणि हरीश खेडेने तब्बल 1033 धावा केल्या. सर्वाधिक धावा म्हणजे मागचा हंगाम हरीश खेडेने गाजवला अक्षरशः. त्याच्या आधी 1200 म्हणजे सातत्याने धावा करत आहे. ओहो जजमेंट चुकला. पुढे जाऊ की नको जाऊ आणि गेले तर गेले थेट बॉलच्या समोरच उभे राहिले आणि तो बॉल देखील समोर पडल्यानंतर डोक्यावर. बघू शकाल ॲक्शन रिप्ले मध्ये एक्झॅक्टली काय घडलं होतं तिथे. आणि बघा इतका प्रचंड बाउन्स असतो टेनिस बॉलला की तर जजमेंट करणं कधी कधी खेळाडूला जमत नाही आणि त्यामुळे ती चूक घडली. हा चौकार धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात. एकूण झालेली ती म्हणजे 8. ओहो व्हॉट अ शॉट. कॉपी बुक स्टाईल मध्ये सुसंस्कृत आणि शास्त्रशुद्ध असा फटका आपण बघू शकाल. फ्रंट फुटवरती खेळले होते. पुस्तकी फटका ज्याला कॉपी बुक स्टाईल म्हणतात. आणि बघा 2 स्टेप पुढे गेले आणि क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. आदरणीय रमेश दादा गोरपेकर यांचं आगमन झालंय. ज्यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मी आदरणीय रमेशजी गोरपेकर साहेबांना विनंती करणं आपण मंचावरती या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हो हलक्या हाताने इनफिल्डच्या वरून उडवलाय. त्याआधी जमिनीला घरंगळत गेला होता. हा मात्र थोडासा लॉफ्ट केला. हवेतून खेळले आणि 3-4 टप्प्यानंतर हा चेंडू सीमारेषे बाहेर. 2 कव्हर ड्राईव्ह पण दोन्ही भिन्न प्रकारचे आम्हाला कृष्णा दाखवतील. आधीचा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर आपण बघितलं लॉफ्टेड ड्राईव्ह. सुंदर फटका. सलग 2 चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण बघता एकूण 16 धावा झाल्या. ॲक्शन रिप्ले हलक्या हाताने खेळले होते. या आधीच्या फटक्यामध्ये जो कव्हर ड्राईव्ह आपण बघितला तिथे फुटवर्कचा वापर होता. फ्रंट फुटवरती आले 2 स्टेप पुढे. त्यानंतर पुढचा जो कव्हर ड्राईव्ह अगदी जागेवर न खेळले. बघा आधीचा कव्हर ड्राईव्ह दाखवतात कृष्णा. सुपर शॉट. कव्हर ड्राईव्ह क्रिकेटमधला अत्यंत देखणा विलोभनीय फटका आहे. आणि फ्रंट फुटवरती जेव्हा फलंदाज येतात तेव्हा एक वेगळी मजा असते ते फटका बघण्यामध्ये. सगळ्यात आपण जर फ्रंट फुटवरचा चांगला खेळाडू म्हटलं तर सिद्धू पाटीलचं आपण नाव घेतो.
16 धावा झाल्यात विजयासाठी. तर 38 धावांची गरज आहे, म्हणजे अजूनही 22 धावा 18 चेंडूत करायच्या आहेत. 7.33 ही धावांची गती राखायची विजयासाठी. बॉलिंग मार्कवर संजय पाटील हंगामाच्या सुरुवातीला उत्कृष्ट बॉलर ठरले एदुडनेच्या मैदानावरती. अगदी सहजतेने चेंडू फक्त सोडून दिला होता. फार जास्त काय करत नाही, चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करण्याचा, लाईन वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. गळोलिपी हा संघ तयार झालेला आहे. शुभेच्छा असतील या टीमला. ह्यावेळेस मात्र हुक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून येतोय हा षटकार. आरेश केनीच्या बॅटमधून. आरेश केनीला शांत ठेवणं फार कठीण आहे आणि त्याची बॅट नेहमीच षटकारा चौकाराची भाषा बोलते. गत वर्षी 1000पेक्षा जास्त धावा, त्याच्या आधी 1200पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. 2 वर्षामध्ये जवळजवळ 2300 धावा केल्या आहेत. आणि यंदा किती करतायत अशोक पाटील तयार आहे त्याची नोंदणी करण्यासाठी. अशोक पाटील यांचा रजिस्टर तयार आहे. हो आणखीन एक जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा पार, येतोय हा षटकार. आणि 2 शतक स्वतःच्या नावावरती असणारा एक अत्यंत घातक बॅटर. ॲक्शन रिप्ले दाखवतात आपल्याला. आडव्या बॅटने खेचला होता. ताकद, नजाकत, टायमिंग, आत्मविश्वास याचा सुरेल संघ म्हणजे हा फटका. हा स्लो रन होता. ऑन साईडला हलक्या हाताने प्लेस करतायत. केवळ 1 धाव या दरम्यान. इक्वेशन मात्र आता सोपं होत चाललेलं आहे. केवळ 11 धावांची गरज आहे 14 चेंडूमध्ये. स्टॅकिंगला विक्रम कट करतायत. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर होते. SP त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. आणि बघा ही धाव अगदी सहजतेने कंप्लीट केली आहे. का तर नकार दिला होता हरीशने आधी, पण पाहिले की खूप मागे गेला चेंडू. तर आता 31 धावा झाल्यात आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डॉट बॉल. केवळ 7 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. रिकॉर्डेड 3.5 आहे. हा सामना पूर्णपणे एका बाजूने झुकलेला आहे. बॉलिंग करताना अप्रतिम बॉलिंग आपण बघितली चिकनगड संघाची. 37 धावसंख्येवरती नागावला रोखलं आणि त्याचा पाठलाग करत असताना 2 ओव्हरमध्ये 31 धावा केल्यात आणि आता केवळ 7 धावांची गरज. चला स्पीड अप करा. आपल्याला एकूण 11 मॅचेस कव्हर करायचे आहेत, हे लक्षात असू द्या. हा चेंडू कव्हरच्या दिशेने पाठवलाय. 4 धावा. आता केवळ 3 धावांची गरज आहे विजयासाठी. 11 चेंडू 3 धावा. रिव्हर्स शॉट या ठिकाणी आपण बघतायत. केवळ 1 धाव आणि आता विजयासाठी केवळ 2 धावांची गरज. स्ट्राईकला विक्रम. 1 विकेट गमावला होता. ऑन साइडला आणि अशा प्रकारे हा
विजयी फटका 4 धावा मिळतील. सामना जिंकलेला आहे. आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघाचा अभिनंदन. आणि लगेच बामल्ली आणि गुळवली तयार राहा. मैदानावरती लगेच उतरायचं आहे. मॅन ऑफ द मॅच कोण असेल आम्हाला सांगतील आमचे ऑफिशियल स्कोरर. त्या दरम्यान आदरणीय मोहनदादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर माधव बेडेकर यांचे आगमन होते. स्वागत आहे आपलंही. जगदीश पाटील यांचे अत्यंत जवळचे मित्र. मॅन ऑफ द मॅच आम्हाला या ठिकाणी सांगतील स्कोर आमचे. हरेश केणे मॅन ऑफ द मॅच 19 धावा आणि त्याचबरोबर एक विकेट. यायचा हरेश केणे उर्फ पिंड्या.